नमस्कार. तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुमची नखं बघतात आणि तुमच्या लक्षणांवरून व्याधीचं निदान करतात आणि त्याच्याप्रमाणे योग्य अशी ट्रीटमेंट तुम्हाला देतात. तर नखांवरून डॉक्टरांना काय बरं कळत असेल, तर याविषयी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर मी डॉक्टर मधुरा आगवेकर. तुम्ही पाहताय शाकल्य कट्टा. मागे सांगितल्याप्रमाणे माझा इंटरेस्ट हा प्रिव्हेंटिव्ह डायबिटॉलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी याच्यामध्ये आहे. पण यावेळेस जरा मी वेगळा विषय निवडला. तो म्हणजे तुमची नखं, तुमच्यातले काय कमतरता आहे किंवा तुम्हाला काय व्याधी आहे हे सांगतात. तर ते कशा प्रकारे सांगतात, तर याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सुरुवातीला आपण आधी नॉर्मल म्हणजे प्राकृत नखाचं कसं स्वरूप असतं ते बघूया. साधारणतः चित्रात दाखवल्याप्रमाणे 90 ते 95% नखं ही लालसर गुलाबी रंगाची असतात आणि सगळ्यात शेवटी खाली असा एक पांढरा पट्टा असतो, त्याला लुनुला असं म्हणतात. हे झालं नॉर्मल स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला नखाची विकृती म्हणजे तुम्हाला कुठले व्याधी झाले आणि ते रंगांवरनं कसे ओळखायचे यासाठी हे प्राकृत लक्षण तुम्हाला आधी मी सांगितलं. आता विकृतीसाठी जर तुमची नखं ही पांढरट असतील, निस्तेज असतील, तर तुम्हाला पांडू किंवा रक्तक्षय किंवा तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे हे दाखवतात. जर तुमची नखं ही पिवळी असतील, पिवळी ही तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा कळलं असेल. एखाद्या वेळेस कावीळ असेल तर नखं पिवळी असतात. तसंच काही काही वेळेस जर तुमच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन असेल, तरी सुद्धा तुमची नखं ही पिवळी रंगाची दिसतात. काही काही वेळेस नखं ही हिरव्या रंगाची दिसतात. तेव्हा त्यावेळेस सुडोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया असतो, त्याचं इन्फेक्शन नखामध्ये झालेलं असतं. त्याच्यानंतर 50% नखं ही गुलाबी आणि 50% पांढरी असं जर रंगामध्ये भेद असेल, तर तुम्हाला किडनीचा काहीतरी आजार असण्याची शक्यता असते. काही काही वेळेस 90% भाग नखाचा हा पांढरा असतो आणि उर्वरित 10% भाग हा गुलाबी असतो. तर अशा वेळेस तुम्हाला यकृतासंबंधी काहीतरी आजार असण्याची दाट शक्यता असते. आता हे झालं रंगांवरून. आता नखामध्ये जर असा वरचा भाग आहे, तो जास्त कॉन्व्हेक्स असेल, म्हणजे जास्त असा फुगीर असेल, तर त्याला क्लबिंग ऑफ फिंगर असं म्हणतात. तर ह्या प्रकारची जी नखं आहेत, ती तुम्हाला हृदयरोगात, फुफ्फुसाच्या रोगामध्ये दिसून येतात. आता याच्या उलटं जर नख तुमचं जास्त आत दाबलं गेलं असेल, म्हणजे थोडक्यात असं नखाचा शेप असेल, तर हे 100% तुम्हाला आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आहे असं सांगतं. आयर्न म्हणजेच लोह. तुमच्यामध्ये लोहाची कमतरता आहे आणि लोहाच्या कमतरतेमुळे तुमच्यामध्ये रक्त कमी आहे. हे तुमची नखं सांगतात. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे याला स्पून शेप्ड नखं असं म्हणतात. स्पून शेप म्हणजे चमचा जसा असतो त्या प्रकारची नखं तुमची होतात. जर तुमची नखं सारखी तुटत असतील, ठिसूळ असतील, तर तुम्हाला माहितीच आहे की तुमच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आहे. नखांवर जर पांढऱ्या रेषा असतील आडव्या, तर हे तुम्हाला व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाची कमतरता आहे हे दाखवतं. त्याच्यानंतर काही काहींची जी नखं असतात त्याच्यामध्ये असे खड्डे असतात. त्याला पिटिंग असं म्हणतात. तर असे खड्डे हे सोरायसिस ज्या रुग्णामध्ये अस्थिधातूपर्यंत पोहोचलेला असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नखांमध्ये असे खड्डे दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे स्प्लिंटर हिमोरेज. म्हणजे नखांवर अशा लाल उभ्या रेषा दिसतात. तर हे सुद्धा हृदयाचं लक्षण म्हणजे हृदयाच्या व्याधीचं लक्षण सांगतं. तर या सगळ्या लक्षणांनी तुम्हाला आतापर्यंत जी जी काही लक्षणं सांगितली नखांची, तर त्याच्यामधलं हे स्पिंटर हिमोरेज म्हणजे लाल उभ्या रेषा असणं आणि क्लबिंग ऑफ फिंगर हे थोडंसं धोक्याची लक्षणं सांगतात. त्यामुळे अशी जर नखं तुमची असतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बाकीचे जे मी सांगितलेल्या गोष्टी आहेत, व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे किंवा आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया, तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही खाण्यामधनं किंवा गोळ्या औषधांमधनं ती कमतरता भरून काढू शकता आणि तुमची नखंही प्राकृत होऊ शकतात. तर या व्हिडिओमधली माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला पहिल्यांदाच भेट देत असाल, तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.